खडकवासला मतदारसंघात आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतृत्व म्हणा किंवा भावी आमदार म्हणा की मला असं वाटतं की साधारण खडकवासला त्यावेळेस बदल होणार 100% आणि युवा चेहरा आमदार होणार अशी शक्यता वाटते. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. भाऊ नमस्कार. मी नवनाथ रोहिदास पारगे, माजी जिल्हा परिषद सदस्य. या खडकवासला मतदारसंघामध्ये गेली 15 वर्षे झाले आम्ही सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत. खडकवासला मतदारसंघामध्ये आपण पाहत आहोत गेली 15 वर्ष सातत्याने आम्हाला त्या ठिकाणी अपयश येत होतं. पण यावेळेस आम्ही सर्व पवारसाहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते, सगळे निष्ठावंत कार्यकर्ते आपण पाहिला लोकसभेच्या इलेक्शनमध्ये पाहिलं असेल. पवारसाहेबांनी जे उमेदवार दिले त्याची जे 10 उमेदवार दिले त्यातले 8 उमेदवार खासदार त्या ठिकाणी निवडून आले. अतिशय जो महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जे चाललेलं आहे राजकारण ते सगळ्यांनाच ज्ञात आहे. त्याच्यामध्ये अतिशय चुकीचं राजकारण जे कधी महाराष्ट्राने आजपर्यंत यशवंतराव चव्हाणांच्या काळापासून आत्तापर्यंत कधी पाहिलं नाही ते राजकारण महाराष्ट्रामध्ये आता चालू आहे. तर त्या राजकारण्यांना आणि जे फोडाफोडी करतात त्यांना धडा शिकवण्यासाठी ही जनता तयार आहे. लोक वाट पाहून आहेत की कधी मतदान येते. आता आपण पाहत आहोत की गेली 3 वर्ष झाले की महानगरपालिकेचं इलेक्शन म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन, महानगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषदचं, हे सरकार घेऊ शकत नाही. हे त्यांचं अपयश आहे. मग त्यांना 100% माहिती आहे की हे इलेक्शन घेतलं तर आपले अपयश येणार आणि विधानसभेला आपण चांगलं मार त्या ठिकाणी खाणार आहोत. तर त्यामुळे त्यांनी 3 वर्ष पण ते इलेक्शन न झाल्यामुळे आपल्या सर्वसामान्य नागरिक आणि सर्वसामान्य जी गावं आहेत, प्रभाग आहेत, विभाग आहेत, तिथले 3 वर्ष विकास कामं सगळी ठप्प झालेले आहेत. पण ह्या सरकारला त्याचं काही पडलेलं नाही. त्यांना काही हे काही सरकार जनतेचं सरकार नाही, हे खोक्यांचं सरकार आहे. ते पूर्णपणे हे खोक्यावरती चाललेलं आहे. यांना लोकांचं काही पडलेलं नाही, त्यामुळे इलेक्शन थांबवलेले आहेत. पण ह्या लोक त्याचीच वाट पाहून आहेत की ह्या लोकसभेचे इलेक्शन तर हा ट्रेलर होता, पिक्चर बाकी आहे. विधानसभेचा पिक्चरमध्ये लोक वाट पाहून आहे कधी विधानसभेचं इलेक्शन लागतंय आणि महाविकास आघाडीचे आणि आदरणीय पवारसाहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार सर्वात जास्त मतांनी सर्व मेजॉरिटीने हे उमेदवार निवडून येणार आहेत. आणि हे महाराष्ट्राचं सरकार हे 100% लोकांनी हातात घेतलेलं इलेक्शन आहे. 100% महाविकास आघाडीचं सरकार या ठिकाणी येणार आहे. आणि मी सातत्याने या खडकवासला मतदारसंघामध्ये काम करतो आहे. मी 10 वर्ष झालं या खडकवासला ग्रामीण भागातून निवडून येतो आहे. आमच्या लोकांनी ज्या वेळेस पवारसाहेबांनी उमेदवार दिलेले आहेत, विधानसभेचे असतील किंवा लोकसभेच्या आदरणीय ताईंचं सुप्रियाताई सुळे यांचं 4 लोकसभेचे इलेक्शन त्या ठिकाणी झालेले आहेत. पण 4ही इलेक्शन